JSWच्या प्रकल्पाला वाढता पाठिंबा। नमस्कार, आपण बघत आहात खरं ते। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पेण तालुक्यातील वडखळ येथील JSWच्या प्रकल्पाला वाढता पाठिंबा मिळत आहे। डोळवी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यांनी या प्रकल्पाला जाहीर पाठिंबा दिलाय। पत्रकारांशी बोलताना त्यांनी JSW कंपनीने या पंचक्रोशीमध्ये चांगल्या प्रमाणे काम केलं आहे। पाण्याच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, रोजंदारीच्या समस्या असतील, या सर्व समस्यांना कंपनीने चांगल्या पद्धतीने काम केलं आहे। या भागांमध्ये कंपनीचा चांगल्या पद्धतीने विस्तार आहे। तसेच लोकांच्या सुखसुविधेसाठी संजीवनी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिली। गोरगरिबांना या हॉस्पिटलमध्ये मोफत आणि माफक सुविधा मिळत आहेत, असे बोलताना डोळवी ग्रामपंचायतचे सरपंच व वाहतूक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी सांगितलं की या प्रकल्पाला आमचा जाहीर पाठिंबा आहे। रायगडवरून आपले उपसंपादक संजय गायकवाड। महेश सुधाकर पोरे, अखिल भारतीय वाहतूक संघ भाजपचा कार्याध्यक्ष असून साप्ताहिक राजयुद्धाचा संपादक आहे। सध्या पेण तालुक्यामध्ये JSWच्या फेज 3चा आता हे होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे। त्याकरता जनसुनावणी लावलेली आहे आणि आमच्या पक्षाचा म्हणजे आमच्या पक्षाकडून माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय मोदी साहेब यांना महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जेवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना विरोध करायचा नाही, त्यांना पाठिंबा द्यावा, जेणेकरून इथल्या बेरोजगारांना नोकरी मिळेल, स्थानिकांना रोजगार मिळेल, वाहतूकदारांना काम मिळेल, असा त्यांचा प्रयत्न आहे। त्याकरता हे लोक त्याकरता या फेजला आमचा सशक्त जाहीर पाठिंबा आहे। फक्त स्थानिकांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, वाहतुकीमध्ये त्यांना प्रथम प्राधान्य द्यावं, एवढीच आमची मागणी आहे। आई, उद्याच्या जनसुनावणीला महिला सक्षमीकरणासाठी JSWचाही चांगला मोठा वाटा आहे, आपण याबद्दल काय सांगता? JSW कंपनी आल्यामुळे आम्हाला महिलांना खूप चांगला महिला सक्षमीकरणासाठी JSW कंपनीचा खूप मोलाचा वाटा आहे आणि मी धन्यवाद देते की महिलांसाठी खूप चांगल्या सुविधा, महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित करून महिलांना एक प्रोत्साहन दिलं आहे आणि रोजगार उपलब्ध करून दिला आहे। त्याच्यामुळे महिलांना खूप चांगला फायदा झाला आहे। तर उद्या होणाऱ्या जनसुनावणीसाठी आमच्या गावातील सर्व महिलांचा या सुनावणीला पाठिंबा आहे। सरपंच साहेब, आज तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली, नेमके तुमचे मुद्दे काय होते आणि तुमचा जाहीर पाठिंबा हा कोणाला होता? मी आपणास सांगू इच्छितो की 22 ऑगस्ट रोजी जी पर्यावरणविषयक जनसुनावणी होत आहे JSWच्या एक्सपेन्शन संदर्भात, तर या जनसुनावणीस माझ्या ग्रामपंचायतीचा तसेच बहुमताने ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांचा बहुसंख्येने पाठिंबा आम्ही दिलेला आहे। या संदर्भात आम्ही सांगू इच्छितो की पाठिंबा का, तर JSW जेव्हा आली तेव्हा पहिल्यांदा इथं जमीन संपादित करताना नोकरीची सुरुवात JSWने करून दिली। त्याच्यानंतर त्यांची सामाजिक बांधिलकी अशी आहे की आज नागोठणे पाटणसईपासून बोरी शिर्की चालपर्यंत त्यांनी इकडे पाणी पुरवठा केलेला। त्याच्यात सुद्धा आमच्या 4 गावांना, जी गावं प्रकल्प बाधित आहेत म्हणजे डोलवी, गडप, कारावी, वडखल, शहाबाद, या सर्व गावांना त्यांनी फिल्टर पाणी पुरवठा दिला। फिल्टर प्लांटमधून त्यांचा पाणी पुरवठा करत असते आणि आम्हाला तो पाणी शुद्ध पाणी पित असतो। तसेच हे असून सुद्धा त्यांनी 2 आम्हाला फिल्टर प्लांट दिलेत, एक कार्यान्वित आहे आणि एक कार्यान्वित करायचं आहे। अशा तऱ्हेने JSWचं सामाजिक कार्य चालू। तसेच दर 2 महिन्यात गावात ते आम्हाला आरोग्य शिबिर देत आहेत। कोणाला काही समस्या असेल, डोळ्यांचा असेल, मोतीबिंदूचा असेल, डायलिसिस असेल, आज डायलिसिसची सुद्धा चांगली सुविधा कंपनीने केलेली आहे। एक वरदान आहे आम्हाला, संजीवनी हॉस्पिटल हे आमच्यासाठी संजीवनीच आहे। म्हणून आम्ही त्या संगीता जिंदाल मॅडम आहेत, त्यांना खरंच मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम राबविला। आमचाच नाही तर या परिसरातील रायगड जिल्ह्याला याचा उपयोग होत आहे। त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याबरोबरच रस्ते आहेत। आदिवासी वाड्यांवर रस्ते नव्हते, आज सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नेलेत। आदिवासींची घरकुलं बांधून दिली आणि ती घरकुलं अद्ययावत दिलेली आहेत। संपादित जी लोकांच्या जमिनी संपादित झाल्या होत्या त्यांना सुद्धा घरे बांधून दिली आणि जी जुनं आदिवासींची घरे होती ते इतरत्र शौचालयासाठी जात होते। या आदिवासींच्या प्रत्येक घरात भले त्याच्यात रक्कम आम्ही जास्त टाकली, परंतु कंपनीने प्रेरणा दिली आणि या प्रेरणेतून आम्ही आदिवासीच्या प्रत्येक घरात शौचालय बांधू शकलो। आणि याचबरोबर
आदिवासींना सुद्धा रोजगार मिळालेला, आज ते पण दररोज कंपनीत जातात आणि आमच्या गावात सुद्धा आज तरुणांना रोजगार मिळत आहे. आनंदाची गोष्ट आहे की तरुण कुठेतरी कामाला लागलेला आहे. पूर्वी शेती भातीवर जे उपजीविका होत होती, आज तरुण आपला कंपनीत जात आहे. आम्हाला अभिमान आहे आणि ह्या कंपनीचं एक्सपेन्शन होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आशिया खंडातली ही सर्वात मोठी कंपनी होती पोलाद उत्पादन करणारी, पण आज ती विश्वात म्हणजे 1 नंबरला होण्यासाठी पुढे जात आहे. या निमित्त आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमचा डोलवी JSW बरोबर आमचा डोलवीचा नाव लागतो, हे आम्हाला अभिमानास्पद आहे. तसेच सांगायचं झालं तर